तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्व भक्तांचं स्वागत। आजचा जो श्लोक आहे हा दोन गोष्टींवर भर देतोय। एक आहे धर्म आचरण आणि दुसरी गोष्ट आहे की भक्ती, किंवा आजच्या श्लोकामध्ये विशेष ज्याचा उल्लेख केला आहे ते आहे श्रवण भक्ती. तर म्हणतायत की एका व्यक्तीने कितीही धर्म आचरण केलं, पण जर त्या धर्म आचरणाचा शेवट जर श्रवणामध्ये नाही झाला, श्रवणाप्रती गोडी मिळवण्यामध्ये नाही झाला, तर आजच्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की मग श्रम एव हि केवलम, हे सगळं व्यर्थच गेलं. तर दोन गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवण्यासाठी. एक खूपच साधारण उपमा आपण धरू शकतो याला समजण्यासाठी. एक असतो रस्ता आणि एक असतो गंतव्यस्थान. तर रस्ता हा नेहमी महत्वाचा आहे. रस्ता जर चांगला नसेल तर कधी कधी माणूस गंतव्यस्थानाला पोहोचण्यासाठी तिटकारा करू शकतो, म्हणू शकतो की मला जायचंच नाहीये, हा रस्ता इतका खराब आहे. आपल्या सर्वांना अनुभव आहे की कधी कुठे आपण प्रवास करतो आणि कधी कधी रस्ता खराब असेल तर कधी कधी मनात प्रश्न येतो, एक काम करूया आपण मागे जाऊया म्हणून. मला आठवतंय 2 वर्ष आधी जेव्हा जगन्नाथपुरी इथे आपली कार्तिक यात्रा होती, तर 2-3 वेळा आम्ही पूर्व तयारी करायला गेलो होतो. तर मग भुवनेश्वर पर्यंत ट्रेन होती, मग भुवनेश्वर वरून पुरीला जेव्हा जात होतो तेव्हा तो जो रस्ता आहे इतका सुंदर, इतका स्मूथ रस्ता आहे. मला महाराष्ट्रामध्ये तेवढा रस्ता कधी कुठे सापडला नाही. तर विचार करा आता, 2023 ची कार्तिक यात्रा म्हणजे हा अनुभव जून जुलै 2023 आहे, तर दीड दीड एक वर्ष होऊन गेला. आणि त्याच्या आधी पण भरपूर प्रवास केलाय भारतात. पण तो भुवनेश्वर टू पुरी हा जो रस्ता आहे हा मी विसरू शकत नाही. एकदम स्मूथ रस्ता आहे, खूपच चांगला रस्ता आहे तो. तर असा रस्ता असेल ना तर गंतव्यस्थानाला जाण्यासाठी इच्छा होते. गंतव्यस्थानाला जाण्यासाठी वाटतं की चला हा प्रवास चालत राहावा म्हणून. तर आजच्या या श्लोकाच्या अनुसरून आपण एक विचार करू शकतो की जर धर्म आचरण एखाद्या व्यक्तीने जर चांगलं केलं तर त्याचं आयुष्य नेहमी स्मूथली जाईल. आणि त्याच्या स्मूथली जाणाऱ्या जीवनाचं, त्या प्रवासाचं जे अंतिम स्थान आहे ते आहे परमेश्वराप्रती आसक्ती किंवा परमेश्वराप्रती स्नेह निर्माण होणं. आणि जर कोणा व्यक्तीप्रती मनामध्ये स्नेह निर्माण झाला असेल तर त्या व्यक्तीबद्दल ऐकायला स्वाभाविक आहे आपल्याला आवडेल. तर ज्याच्या प्रती प्रेम आहे त्याच्या प्रती ऐकायला नेहमी आवडतं. आणि दुसरी गोष्ट पण खरी आहे की जर आपल्याला कोणाप्रती ऐकायला वाटत असेल तर त्यांनी प्रेम निर्माण होणार. एक साधारण सज्जन व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल जेव्हा आपण पहिल्यांदा ऐकलं
त्या मनामध्ये थोडं आकर्षण निर्माण होणार. पुन्हा ऐकलं, जास्ती ऐकलं तर अजून आकर्षण निर्माण होणार. असं करत करत शेवटी एक दिवशी प्रेम निर्माण होणार. पण समजा व्यक्ती दुर्जन असेल तर, समजा व्यक्ती वाईट असेल तर, पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा मनामध्ये किळस येणं, हा असा वागू शकतो का कोणी. दुसऱ्यांदा जेव्हा ऐकू तेव्हा पुन्हा काहीतरी वाईट ऐकू, मग परत काहीतरी आपल्याला मनात वाटणार. असं करत करत जेवढं आपण एका दुर्जन व्यक्तीबद्दल ऐकू तेवढं त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये दया येणार, की एक व्यक्ती असा विचित्र कसा काय वागू शकतो. आणि हेच जर आपण ऐकू तेवढं त्या व्यक्तीप्रती स्नेह किंवा प्रेम वाढत जाणार. आजच्या श्लोकामध्ये सांगितलं धर्म आचरणाचा शेवट, धर्म आचरणाचं ध्येय काय आहे? परमेश्वराप्रती श्रवण, म्हणजे प्रेमाचा मार्ग येतो बेसिकली. कोणाबद्दल ऐकणं, सज्जन व्यक्तीबद्दल ऐकणं म्हणजे त्या व्यक्तीप्रती स्नेह निर्माण करण्याचा मार्ग आहे. आणि परमेश्वरापेक्षा जास्ती सज्जन व्यक्ती कोण आहेत? तर म्हणून धर्म आचरण हा एक रस्ता आपण धरूया. आणि या धर्म आचरणावर जर आपण चालत राहिलो तर शेवटचा जो गंतव्य स्थान आहे ते आहे परमेश्वराबद्दल श्रवण करण्याची उत्सुकता. आणि त्या भावनेने जर तो प्रवास अजून आपण चालू ठेवला तर त्या श्रवण करण्याच्या उत्सुकतेपोटी हळूहळू हळू परमेश्वरासारख्या इतक्या सज्जन, इतक्या प्रेमळ, इतक्या दयाळू व्यक्तीप्रती नक्कीच आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होणार. तर या मनुष्याचा एक आपण स्वभाव बघू शकतो. समजा आपण जिथे राहतोय तिथे कधीच आपल्याला चांगला रस्ता कधी मिळाला नाही, असा विचार करा. नेहमी खडबडीत रस्ता आहे. आणि एकदा तुम्ही असे भुवनेश्वर टू पुरी या रस्त्यावर पोहोचले समजा, आणि खूप सुंदर चाललंय, खूप छान चाललंय. तर विचार करा, कधी कधी चुकीने अशी भावना निर्माण होऊ शकते, इतका चांगला अनुभव ड्रायव्हिंग करण्याचा मला कधी लाभलाच नाहीये. एक काम करतो, थोडस अजून जरा ड्रायव्हिंग करतो आणि थोडा हा चांगला अनुभव स्वीकारतो. सर्व गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये हा विचार कधी ना कधी येऊन गेलाय, की जेव्हा चांगला रस्ता मिळतो तेव्हा असं वाटतं, अरे वा, असा रस्ता पाहिजे होता आणि असं चालतच राहायला पाहिजे आपण. तर असं शक्य आहे की भुवनेश्वर वरून आपण निघू, जगन्नाथपुरीला पोहोचू, आणि रस्ता कारण चांगला होता तर गाडी वेगाने जात होती, एकदम स्मूथली जात होती, पटकन पोहोचलो आपण. तर कधी कधी असं वाटू शकतं, अरे खूप जास्ती लवकरच पोहोचलो, एक काम करतो, पुन्हा एकदा थोडं भुवनेश्वर पर्यंत जातो आणि पुन्हा एकदा भुवनेश्वर. बेसिकली तो अनुभव इतका चांगला आहे, तो एक्सपिरियन्स इतका चांगला आहे की आपल्याला वाटतं हा असा अनुभव चालत राहावा. तर याची तुलना मी कशाशी करतोय, की धर्म विरहित जीवन जगणारे काही लोक आहेत. चुकीचे निर्णय घेणे, दुसऱ्यांना त्रास देणे, परमेश्वराप्रती आपले काय कर्तव्य त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, बेसिकली कृतघ्न जीवन जगणे. लोकांप्रती कृतज्ञता नाही, साधू संतांप्रती कृतज्ञता नाही, आणि परमेश्वराप्रती पण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता का नाही, परमेश्वराप्रती कृतज्ञता नाही. अशा प्रकारे जर कोणी जीवन जगत असेल तर ते खडबडीत जीवन आहे. असा हा कोणाचा न ऐकणारा व्यक्ती आहे. आता कोणीतरी येऊन भेटलं आहे, तुझं कर्तव्य काय आहे? तुझा धर्म काय आहे? आणि असं करत करत त्याला एक थोडं शिकायला मिळालं. आणि मग त्यांनी धर्म आचरण केलं. तर धर्म आचरण म्हणजे काय? त्याला पूर्वजांनी, साधू संतांनी, शास्त्रांमध्ये परमेश्वराने जे काही सूचना दिल्या आहेत त्याचं पालन करणे. आपण जर प्रवास करतोय, एका कारमध्ये बसून मी पण आता या क्षणी प्रवास करतोय, पण जेव्हा जेव्हा आपण प्रवास करतो, समजा आपण नियम पालन केले तर आपला प्रवास हा सुगम होईल, सुरळीत होईल. आणि जर आपण नियम पालन नाही केलं तर आपल्याला पोलीस पकडणार, आपण होणार, बरोबर, काही ना काहीतरी अपघात घडणार. तर जसा धर्म आचरण न करणारा व्यक्ती जेव्हा धर्म आचरण करायला लागतो तर त्याला अनुभव येतो की आता माझ्या जीवनातले अपघात कमी व्हायला लागले, आता माझ्या जीवनामधले ऍक्सिडेंट कमी व्हायला लागले. तर ऍक्च्युली खूप चांगला अनुभव येतो. आणि कारण अपघात होत नाहीयेत, आणि जसं जसं तो नियम जास्ती पालन करायला लागतो, शास्त्रांचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण करायला लागतो, तस तसं त्याला खूप छान प्रवास करण्याचा अनुभव येतो. हम्म? तर धर्म आचरण न करणारा व्यक्ती म्हणजे
नियम तोडणारा आणि खडबडीत रस्त्यावर चालवणारा व्यक्ती. धर्म आचरण करणारा व्यक्ती म्हणजे जो आता चांगला स्मूथ रस्ता करतोय आणि सगळे नियम पालन करतोय, तर त्याला कधी अटक होत नाही, त्याचं लायसन्स कधी घेतलं नाही जात आणि खूप छान चाललंय. पण जसं मी म्हंटल की आता याच्या जीवनामध्ये अपघात होत नाहीयेत, ऍक्सिडेंट होत नाहीयेत, रस्ता पण स्मूथ आहे. पण आता मनामध्ये लोभ काय येणार? अरे मी इतक्या वर्षांपासून खडबडीत रस्त्यावर चालवायचो, इतक्या रस्त्यापासून जेव्हा पण चालवायचो तेव्हा नेहमी पोलीस मला अटक करायचे आणि नेहमी गडबड व्हायची. आणि गेल्या 2 महिन्यांपासून इतका स्मूथ रस्ता आहे, इतका चांगला रस्ता आहे आणि मला कधी कोणी अडवत नाहीये, काही नाहीये. मी अंतिम स्थानाला पोहोचलो तरी एक काम करतो, हा प्रवासाचा अनुभव इतका सुंदर होता की एक काम करतो, थोडासा प्रवास चालू ठेवतो. तर म्हणून 3 स्तर आहेत. एक स्तर आहे की खडबडीत रस्ता आणि अपघात युक्त रस्ता. दुसरा स्तर आहे धर्म आचरणाचा, ज्याच्यामध्ये अपघात नाही आहेत आणि रस्ता पण एकदम खूप सुगम आहे, प्रवास सुगम आहे, रस्ता स्मूथ आहे. पण या 2 स्तरांच्या पलीकडे एक तिसरा स्तर आहे, तो स्तर आहे गंतव्य स्थानाला पोहोचणे. तर पहिला स्तर आहे, हा व्यक्ती तर गंतव्यस्थानाला कधी पोहोचणारच नाहीये, कारण त्याचा रस्ता एकदम खडबडीत आहे आणि त्याला नेहमी अटक होत असते, त्याला नेहमी बेसिकली त्रास होणार. दुसरा व्यक्ती आहे, त्याला त्रास होत नाहीये म्हणून तो ऍक्च्युली गंतव्यस्थानाला पोहोचणार. पण कारण तो रस्ता स्मूथ आहे, कारण सगळं काही छान चालू आहे, तर त्याला त्याच्या मनामध्ये एक मानसिक अडथळा येणार. मानसिक अडथळा असा येणार, रस्ता इतका छान आहे, वर्षानुवर्ष कधी इतका चांगला रस्ता लाभला नाही. एक काम करतो, गंतव्यस्थानाला जरी पोहोचलो तरी वापस येतो, पुन्हा 1-2 वेळा तरी या सुगम प्रवासाला अनुभव करतो, आनंद अनुभवतो. इतके वर्ष कधी आनंद नाही अनुभवला मी म्हणून. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की धर्म आचरण न करणे हे तर चुकीचं आहे. धर्म आचरण करणं हे तर खूप छान आहे. पण धर्म आचरण करणं केव्हापर्यंत छान आहे? जेव्हापर्यंत आपण गंतव्य स्थानाला पोहोचल्यावर ते गंतव्य स्थान स्वीकार करतो आणि त्या प्रवासाला थांबवतो. समजा एखाद्या व्यक्तीने सुगम प्रवास ऐकून तो प्रवास चालू ठेवला, चालू ठेवला, चालू ठेवला, गंतव्य स्थान आलं तरी पण तो प्रवास सोडायला तयार नाहीये, तो कारमधून उतरायला तयार नाहीये, तर ती पण एक दुसरी चूक झाली. तर धर्म आचरण न करणं ही एक स्थूल चूक आहे आणि धर्म आचरणाप्रती आसक्त होणे आणि गंतव्यस्थानाला न स्वीकारणे ही एक सूक्ष्म चूक झाली. तर दोन्ही लोक चूक करतात आणि या आजच्या श्लोकामध्ये हेच आपल्याला खुणवलं जात आहे. श्रीमद भागवतावर टीका करणारे पहिले व्यक्ती आहेत श्रीधर स्वामी. तर हे जे श्रीधर स्वामी आहेत, हे या श्लोकावर जेव्हा टीका करतात तेव्हा श्रीधर स्वामींनी आपल्याला एक खूप छान गोष्ट सांगितली आहे. म्हणाले, यापूर्वीचे जे 2 श्लोक होते, सवई पुंसाम परमो धर्म यतो भक्तीर अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा प्रसिद्धती, आणि मागच्या वेळेचा श्लोक होता वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजित जनयती आशु वैराग्यम ज्ञानम च यत अहेतुकम. तर म्हणतात हे जे 2 श्लोक आहेत ते आपल्याला सांगतायत की काय करायला पाहिजे. तर त्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात अन्वय, आणि आजच्या श्लोकामध्ये सांगतायत काय नाही करायला पाहिजे, त्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात व्यतिरेक. तर पूर्वीचे 2 श्लोक होते ते होते अन्वय आणि आताचे जे 2 श्लोक आहेत ते आहेत व्यतिरेक. तर आज सांगितलंय काय नाही करायला पाहिजे. काय नाही करायला पाहिजे? आपण प्रवास, आपण इतका आसक्त न व्हायला पाहिजे, सुगम छान प्रवासाप्रती आसक्त नाही व्हायला पाहिजे की आपण गंतव्यस्थानालाच विसरून जाऊ. आणि ही चूक आपल्याकडून अनेक वेळा होत असते. धर्म आचरण करण्याचा काय फायदा आहे? धर्म आचरण जर केलं आपण, विधी नियम आपले कर्तव्य पालन जर केलं तर काय होणार? आपलं हृदय पवित्र होणार, पहिली गोष्ट. दुसरं आहे की आपल्या हृदयामध्ये आपल्याला एक शांती अनुभवणार आपण, कारण जीवनामधल्या सगळ्या समस्या, जीवनामधले जे कष्ट आहेत ते सगळे निघून जातात, कारण आपण परमेश्वराच्या नियमानुसार आपण चालतोय. तिसरी गोष्ट की आपलं चारित्र्य शुद्ध होणार, कारण आपल्या मनामध्ये जो कृत्रिमपणे जो अधिक लोभ आला होता, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ होता, तो सगळा निघून जाणार जर आपण योग्य आचरण केलं तर. पण या सगळ्या सद्गुणांना वाव कधी आहे? या सगळ्या सद्गुणांना आपल्या जीवनामध्ये वाव तेव्हापर्यंत आहे जेव्हा या सगळ्या सद्गुणांचा जो ध्येय आहे तो आहे या सगळ्या सद्गुणांना आपल्याला परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचंय. जर ते होत असेल तर तर ही झाली पार्श्वभूमी आजच्या श्लोकाला समजण्याची. तर आपल्या सर्वांकडून नेहमी
अशी ही चूक होऊ शकते की एकतर आपण धर्म आचरण नाही करत आहे, तर साधारण मनुष्य समाजामध्ये आज धर्म आचरण होण्यासाठी खूप रेझिस्टन्स आहे, मनामध्ये खूप विरोध आहे, मानसिक विरोध आहे. आणि काही लोक आहेत जे कर्तव्यशील जीवन जगतायत, खूप छान जीवन जगतायत, नियमांचं, विधींचं, कर्तव्यांचं पालन करतायत. त्यांच्याकडून पण एक चूक होते की कर्तव्य पालन करता करता तत्वगुणामध्ये जे सुख आहे ते अनुभवता अनुभवता त्यांना परमेश्वराबद्दल श्रवण करण्यासाठी वेळ नाही उरत. तर कधी आपण बघतो, आपण कोणा भक्ताला म्हणतो की विशेष प्रवचन ठेवलंय, तुम्ही येणार का? तर ते म्हणतात नाही हो, थोडं कर्तव्य आहेत, मग हे महत्वाचं आहे ते महत्व. पण एवढे सगळे कर्तव्य करून जे मूळ गंतव्यस्थान जे आपल्याला मिळवायचं होतं ते काय होतं? परमेश्वराप्रती स्नेह, परमेश्वराप्रती प्रेम. एक व्यक्ती आहे, तो असा प्रवास करत होता. प्रवास करताना त्यांनी रस्त्याच्या शेजारी बघितलं की एक माणूस खड्डा खणत होता आणि तो खड्डा खणून ती सगळी माती बाहेर काढत होता. आणि आश्चर्याची एक गोष्ट बघितली त्याने की त्या व्यक्तीने जिथे खड्डा खणला होता त्याच्याच पाठीमागे त्यांनी बघितलं की अजून एक खड्डा खणला होता त्याच माणसाने. पण त्या खड्ड्यातली माती जी बाहेर काढली होती ती एक दुसरा माणूस त्याच खड्ड्यामध्ये तीच माती परत टाकत होता. याला वाटलं की काहीतरी या दोघांचं असेल, ठीक आहे. मग पुढे गेला प्रवासामध्ये. प्रवास करून एका तासाने जेव्हा परत आला तेव्हा त्यांनी काय बघितलं? रस्त्याच्या शेजारी असे 10-15 खड्डे खणले होते आणि त्या प्रत्येक खड्ड्यामधली जी माती काढली होती ती त्या दुसऱ्या माणसाने कदाचित त्या खड्ड्यामध्ये परत टाकली होती. मग त्याला दिसत होतं की इथे खड्डा खणला होता, मग त्याच्यामध्ये माती पुरली आहे. परत एक खड्डा खणलेला दिसला, त्याच्यामध्ये माती पुरल्याने दिसली. असे 10-15 त्याला खड्डे दिसले ज्याच्यामधली माती काढली होती आणि परत ती त्याच्यामध्ये भरली होती. आणि बघितलं की असा तो प्रवास करत करत जेव्हा गेला तेव्हा त्यांनी बघितलं पुन्हा एकदा सगळ्यात शेवटी 15वा खड्डा असेल तिथे तो एक माणूस खणत होता आणि त्याच्या बरोबर मागे एक दुसरा माणूस होता, तो त्या खड्ड्यामध्ये ती माती पुन्हा भरत होता. तर त्याला जरा कुतूहल वाटलं, हा खणतोय, हा भरतोय, काय चाललंय काय? तर त्यांनी जाऊन विचारलं, काय हो तुम्ही काय करताय? मी सकाळी पण बघितलं, आता प्रवास करतो 10-15 खड्डे तुम्ही खणले, असं काय चालू आहे तुमचं? तर दोघं म्हणाले, साहेब आम्ही ना नगरपालिकेमध्ये काम करायला आहोत आणि नगरपालिकेची एक मोहीम आहे की वृक्षारोपण मोहीम आहे, वृक्ष लागवड करण्याची मोहीम आहे. तर माझी सेवा आहे या मोहिमेमध्ये खड्डा खणायची. आमचा अजून एक तिसरा मित्र आहे, त्या तिसऱ्या मित्राची सेवा आहे रोप घ्यायचं आणि ते त्या खड्ड्यामध्ये भरायचं. आणि हा जो माझा मित्र आहे याची सेवा आहे की तो खड्डा रोप लावल्यानंतर भरून काढायचा. आज काय झालंय, तो जो दुसरा आमचा जो मित्र आहे ना, त्याची आज सुट्टी आहे तर तो आला नाही. पण आम्ही दोघं खूप प्रामाणिक आहोत, आम्ही कामचोर नाही आहोत. तर आम्ही ठरवलंय, आम्ही आमची सेवा काय सोडणार नाही, आम्ही काम चोरी करणार नाही. आम्ही प्रामाणिक आहोत की नाही? तर त्या माणसाने म्हटलं, तुम्ही खरोखर खूप प्रामाणिक आहात, तुम्ही तुमची सेवा सोडली नाही आणि यांनी याची सेवा सोडली नाही. आणि तिथून निघून गेला माणूस. पण मनातल्या मनात विचार करत होता की शास्त्रांमध्ये सांगितलंय की आपण नेहमी आपली सेवा सोडायला नाही पाहिजे, आपण नेहमी प्रामाणिक असायला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं की आपले जे कर्तव्य त्याच्याप्रती आपण नेहमी प्रामाणिक राहायला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये हे पण सांगितलंय की थोडी आपण बुद्धी पण वापरायला पाहिजे. तर कुठेतरी या दोघांकडून प्रामाणिकपणाची चूक झाली. प्रामाणिकपणाची चूक होते ना कधी. पण आपण सर्वांनी या छोट्याशा गोष्टीतून एक लक्षात आलं की कधी कधी प्रामाणिकपणाची पण चूक होते. म्हणून ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये श्रेयस्कर काय आहे, ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये कुठे आपण अतिरेक करतोय आणि कुठे आपण कमी पडतोय, हे आपल्या बुद्धीने समजणं अनेक वेळा कठीण होतं. आणि म्हणून शास्त्रांमध्ये, भागवतामध्ये, गीतेमध्ये ही का म्हणतोय? कारण भागवत हे परमेश्वराने नाही सांगितलंय, भागवत हे साधू संतांनी सांगितलंय. शुकदेव गोस्वामींनी सांगितलंय, नंतर सूत गोस्वामींनी सांगितलंय, त्याच्या आधी व्यास ऋषींनी सांगितलं आणि व्यास ऋषींना नारद मुनींनी सांगितलंय. नारद मुनी असू दे, व्यास ऋषी असू दे, सुखदेव गोस्वामी असू दे किंवा सूत गोस्वामी असू दे, हे सगळे तर साधू संत आहेत. आपण म्हणू शकतो साधू संत तर नेहमी बोलणारच ना, साधू संत तर नेहमी बोलणारच. साधू संतांकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या, त्याच्यामध्ये तो स्वार्थ असू शकतो त्यांचा. पण आपण बघतो की परमेश्वर श्रीकृष्ण आहेत,
त्यांना कशाचा स्वार्थ आहे ते पण भगवद्गीतेमध्ये सांगतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. श्रीकृष्ण स्वतः सांगतात आपल्याला की आपण साधू संतांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. कोणाला मार्गदर्शनाची गरज आहे? साधू संतांच्या मार्गदर्शनाची त्याला गरज आहे ज्याला हा प्रश्न पडतो की प्रभूजी, मी आजपर्यंत महाराज मी आजपर्यंत ऐकलं होतं की आपण नेहमी प्रामाणिक राहायला पाहिजे, पण त्या दिवशी मी एक अशी गोष्ट ऐकली की ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा पण एक चूक झाली. त्याला कसं समजून घ्यायचं? कधी आपण ओव्हर करतोय, हम्म, अति करतोय, आणि कधी आपण कमी करतोय. हा जो नाजूक मुद्दा आहे, हा नाजूक मुद्दा समजण्यासाठी साधू संतांची गरज पडते. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजण्यासाठी आपल्याला साधू संतांची गरज पडते. काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे समजण्यासाठी आपल्याला साधू संतांची गरज नाहीये. चूक काय आहे, बरोबर काय आहे हे समजण्यासाठी तर आपण पुस्तकं पण वाचू शकतो, आणि आपल्या घरात कोणी श्रेष्ठ वडील मंडळी असतात ते पण सांगतात अरे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. पण ती चूक पण कधी कधी योग्य असते. युधिष्ठिर महाराजांना सांगितलं तू अश्वत्थामा हतः म्हणून सांगतो द्रोणाचार्यांना, ते चूक आहे. खोटं बोलणं चुकीचं आहे. पण श्रीकृष्ण जेव्हा म्हणतायत की चूक कर, तेव्हा ती चूक पण योग्य ठरते. तर म्हणून चूक आणि बरोबर काय आहे हे समजण्यासाठी पुस्तकं पुरेसे आहेत, किंवा समाजातले जे श्रेष्ठ मंडळी आहेत ते आपल्यासाठी पुरेसे आहेत. पण जर आपल्याला योग्य आणि अयोग्याची बारकाई समजून घ्यायची असेल, जर आपल्याला प्रामाणिकपणा पण कधी चुकीचा ठरू शकतो हे जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला वैष्णवांचा मार्गदर्शन घेण्याची अत्यंत गरज आहे. नाही तर असं होऊ शकतं आपण पूर्ण आयुष्य प्रामाणिकपणामध्ये घालवू आणि शेवटी गेल्यानंतर समजू की सॉरी, मी प्रामाणिकपणे जीवन जगलो, पण मी योग्य पद्धतीने परमेश्वरला समर्पित माझं जीवन नाही जगलो, आणि आपलं श्रम एव ही केवलम, आजच्या श्लोकामधली जी शेवटची ओळ आहे, श्रम एव ही केवलम, ती भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. अजून एक गोष्ट आहे, भगवद्गीतेत नाही, श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये शेवटी शेवटी एक प्रसंग येतो की श्रीकृष्ण हे कुरुक्षेत्रात आहेत. सूर्यग्रहण असतं आणि तिथे बरेच साधू संत त्यांना भेटायला येतात. तर तेव्हा श्रीकृष्ण साधू संतांना एक खूप सुंदर श्लोक सांगतात. तर तेव्हा ते म्हणतात की आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे. तर म्हणतात यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके त्वधी कलत्रादी शुभौ इज्जती यत्तीर्थ बुद्धी सलिले न करहिचित जनेषु अभिज्ञेषु स एव गोखर. तर श्रीकृष्ण तेव्हा साधू संतांना म्हणतात काय माझं सौभाग्य आहे की मला तुमचं दर्शन मिळतंय. कारण तुमचं दर्शन तर देवतांना पण मिळत नाही. साधू संतांना मार्गदर्शन घेण्यासाठी तर देवता पण अनेक वेळा उत्सुक असतात, पण एवढं सोपं नाहीये साधू संतांचं दर्शन. मग म्हणतात की या जगामध्ये लोकांना असं वाटतं की कुठल्या तीर्थस्थानी जर गेलो आपण, तर तीर्थस्थानी जाऊन आपलं भलं होतं. कुठल्या तरी पाण्याला स्पर्श करून आपल्याला भलं होतं. कुठली तरी अशी ठिकाण असेल कुठलं तरी, तिथे फक्त जाऊन त्या जागेला स्पर्श करून आपल्याला पवित्रता मिळते. श्रीकृष्ण कंद क्रमांक 10 अध्याय क्रमांक 87 मध्ये म्हणतात लोकांना कळत नाही की फक्त पवित्र पाण्याला स्पर्श करून पवित्रता येत नाही, फक्त पवित्र जागेला स्पर्श करून पवित्रता येत नाही. श्रीकृष्ण साधू संतांना म्हणतात तुमच्या सारख्या साधू संतांकडून श्रवण केल्याने पवित्रता येते. आणि आज जो मी श्लोक सांगितला तो त्या अध्यायाचा मला वाटतं शेवटून दुसरा किंवा तिसरा श्लोक आहे. ते नंतर तुम्ही बघू शकता. पण या आजच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, तर म्हणतात यस्यात्म बुद्धी कुणपे त्रिधातुके. कुणप म्हणजे एक पिशवी. तर श्रीकृष्ण म्हणतात ज्या व्यक्तीला वाटतं की ही कफ वात पित्ताची जी पिशवी आहे, आपलं जे शरीर आहे, ही पिशवीच सर्व काही आहे, तर त्या व्यक्तीला कोणी मदत नाही करू शकत. मग म्हणतात त्वधी कलत्रादिशु भौम इज्जती. कलत्रा म्हणजे पत्नी. जर कोणाला व्यक्तीला वाटत असेल की माझ्या पत्नी प्रती माझे जे कर्तव्य आहेत ते जर मी पूर्णपणे केले तर जीवनाचं सार्थक केलं मी, तर श्रीकृष्ण म्हणतात ते बरोबर नाहीये. आणि भौम इज्जती, ज्या
पृथ्वीच्या भागावर म्हणजे ज्या प्रांतामध्ये ज्या देशामध्ये मी त्या देशाप्रती जर सेवा केली तर माझं जीवन सार्थक ठरलं, तर श्रीकृष्ण म्हणतात ते पण बरोबर नाहीये. म्हणतात ऍक्च्युली खरी गोष्ट आहे की जेव्हा पण आपण तीर्थस्थानी जातो तेव्हा आपण तिथे साधू संतांकडून श्रवण केलं पाहिजे, त्यांनी माणूस पवित्र होतो. तर किती ही मजेची गोष्ट आहे की श्रीकृष्ण साधू संतांना ही गोष्ट सांगतायत. आणि या वाक्यानंतर साधू संत मग उत्तर देतात. साधू संत म्हणतात, श्रीकृष्ण तुम्ही आम्हाला फसवू नाही शकत, तुम्ही परमेश्वर आहात, तुम्हाला कोणाच्या पवित्रतेची काय गरज आहे. पण आम्हाला माहिती आहे की तुम्ही जनसामान्याला शिकवणी देण्यासाठी, जनसामान्याला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही एका साधारण मनुष्यासारखे बोलताय, पण तुमच्या बोलण्यातून जनसामान्यांना मार्गदर्शन मिळेल. तर म्हणून तीर्थयात्रेवर जाण्याचा खरा उद्देश काय आहे? कधी कधी आपल्याला वाटतं तीर्थस्थानाला जाण्याचा उद्देश आहे वेगवेगळ्या स्थानांचं दर्शन करणे, हे आहे. पण ज्या स्थानावर आपण चाललोय त्या स्थानाचं महत्व जर आपण श्रेष्ठ वैष्णवांकडून, श्रेष्ठ साधू संतांकडून जर नाही ऐकलं तर आपल्याला त्या स्थानाचं महत्व कळत नाही आणि आपल्यामध्ये पावित्र्य येणार नाही. आपल्याला मनामध्ये जे कुतूहल आहे, आपल्या मनामध्ये जी उत्सुकता आहे, ती नक्कीच शांत होते. अरे वा, हे किती सुंदर मंदिर आहे, अरे वा, हे किती चांगलं डोंगर आहे, अरे वा, इथे किती चांगलं छान सरोवर आहे. पण पावित्र्य, श्रीकृष्ण या श्लोकामध्ये म्हणतायत की हे केवळ श्रवण केल्याने आपल्याला मिळतं. मग आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, धर्म आचरण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. पहिल्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 9 मध्ये युधिष्ठिर महाराज हे भीष्म देवांना त्यांच्या मृत्यूशय्येवर त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना सांगतात की कृपया मला मार्गदर्शन करणार का, आता महाभारताचं युद्ध समाप्त झालंय आणि महाभारताचं युद्ध समाप्त होऊन आता मला राजसिंहासन मिळालंय, तर आता मला राज्य करायचंय, मला जबाबदारी स्वीकारायची आहे. जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्या जबाबदारीला मी कसं हाताळू याच्याबद्दल मला मार्गदर्शन करणार का. किती ही सुंदर गोष्ट आहे आणि किती हा चांगला मूड आहे. आपल्याला जेव्हा केव्हा कोणी जबाबदारी देतात की आजपासून तुमची ही जबाबदारी आहे, तर ती जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी आपली एक स्वतःची जबाबदारी आहे की मिळणारी जबाबदारी, प्राप्त होणारी जबाबदारी आपण नीट कशी पार करू याच्यासाठी मार्गदर्शन घेणं. आपण या क्षणी 2 मिनिटं आजच्या या चर्चेला विराम देऊया आणि मनातल्या मनात विचार करूया, आजपर्यंत जेव्हा जेव्हा मला काही सेवा मिळाली मंदिरामध्ये, प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये, आजपर्यंत मला जेव्हा जेव्हा काही जबाबदारी मिळाली तेव्हा किती वेळा त्या जबाबदारीला मी नीट हाताळू कसं, त्या जबाबदारीला मी नीट पार कसं करू, त्या जबाबदारीला प्रभुपादांना प्रसन्नता देण्यासाठी मी कसं करू, हे आपण किती वेळा याच्यासाठी मार्गदर्शन घेतलंय. जर आपल्याला कोणी जबाबदारी देत आहेत, 2 भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात. एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते की अरे वा, मला ही जबाबदारी मिळाली म्हणजे पात्र व्यक्ती मी निघालो आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना ही सेवा नाही मिळाली म्हणजे या सर्व लोकांमध्ये केवळ एकच पात्र व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मी आहे, म्हणजे मी किती मोठा व्यक्ती आहे. आणि दुसरी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते, इतक्या सगळ्या वैष्णवांमधून मला जर ही सेवा मिळाली आहे म्हणजे माझ्यावर किती मोठी जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी जर मी नाश केली तर माझ्यासारखा दुर्भाग्यशाली व्यक्ती कोण आहे. आता मी एक काम करतो, मला जर एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तर ही जबाबदारी प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी पार करण्यासाठी मी आता नीट मार्गदर्शन घेईन, नीट समजून घेईन मला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि ही छान जबाबदारी पार पाडीन. विचार करा, युधिष्ठिर महाराज धर्मराज आहेत. युधिष्ठिर महाराज धर्मराज आहेत म्हणजे धर्माचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. पण हे धर्मराज जेव्हा त्यांना पूर्ण पृथ्वीचा राजा बनण्याची जेव्हा जबाबदारी मिळते, ते असं नाही म्हणत आहेत धर्मराजाला शिकवणार होता तुम्ही आणि धर्मराज आता कोणातरी जाऊन विचारणार की माझे धर्म काय आहेत. अजिबात नाही. धर्मराज म्हणतायत कारण मी धर्मराज, लोक मला धर्मराज म्हणतायत, पण मला धर्मराज लोक म्हणतायत त्या नावाला सार्थक करायचंय. तर आता मला धर्म खोल जाऊन शिकून घ्यायचंय. तर काय काय धर्म त्यांनी विचारले, तर हा आहे स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 27. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः. तर या एका श्लोकामध्ये सांगितलंय दान धर्म, राजाचं कर्तव्य आहे की नेहमी प्रजेला खुश ठेवायचं, प्रजेला जिथे गरज आहे
तिथे सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, म्हणजे दान करायचं, दान धर्म. राजधर्म, राजाने शासन कसं करायचं, कोणाला शिक्षा द्यायची आणि कोणाला माफ करायचं हे शिकायला पाहिजे. मोक्ष धर्म, या सर्व जबाबदाऱ्यातून एक दिवशी जेव्हा म्हातारपण येईल, जेव्हा मृत्यूचा काळ येईल, तेव्हा मोक्ष धर्म कसा स्वीकारायचा. स्त्री धर्म, कारण महिला हे राजाच्या आश्रयावर आश्रित असतात. हीच भूमिका अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये घेतली होती. आणि अर्जुन म्हणतायत की जर श्रेष्ठ मंडळी समाजातली जर नष्ट झाली, युद्धामध्ये जर समाप्त झाली, स्त्रियांना मार्गदर्शन कोण करणार, स्त्रियांना सुरक्षितता कोण देणार, म्हणून स्त्री धर्मान. आणि मग या श्लोकामध्ये सांगितलंय भगवत धर्मान, की परमेश्वराप्रती काय धर्म आहे माझा, तो पण माहिती पाहिजे. जर राजाच नास्तिक आहे तर त्याच्या खालच्या प्रजेकडून आपण काय अपेक्षा करणार. तर म्हणून या एका श्लोकामध्ये इथे 3 धर्म दिले आहेत आणि त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात हे 3 नाही 5 धर्म दिले आहेत. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात अशा प्रकारे अजून पण बरेच धर्म युधिष्ठिर महाराजांनी भीष्मदेवांकडून शिकून घेतले. अर्जुन पण पहिल्या अध्यायामध्ये जे थोडे कन्फ्युज झाले होते ते का, कुलधर्म, त्याचा कुलधर्म होता की क्षत्रियासारखा त्यांनी युद्ध करायला पाहिजे. पण त्याचा एक शिष्य धर्म पण होता. शिष्य धर्म काय, गुरूंना आपण नेहमी आदरित केला पाहिजे. तर अर्जुन पण कन्फ्युज आहे, कुलधर्म पालन करायचा की शिष्य धर्म पालन करायचा. तर या सगळ्या नाजूक मुद्द्यांमध्ये बारकाईने जर आपल्याला स्पष्टता पाहिजे असेल तर आपल्याला मार्गदर्शन लागतं. कुलधर्म चुकीचा आहे का नाही, शिष्य धर्म चुकीचा आहे का नाही, पण जेव्हा कुलधर्म आणि शिष्य धर्म हे एकमेकांना विरोध करतात तेव्हा मग बारकाईचा मुद्दा निर्माण होतो. आणि बारकाईचा मुद्दा निर्माण करण्यासाठी आपल्याला आश्रय घ्यायला पाहिजे, आपल्याला मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाने जेव्हा कुलधर्म आणि शिष्य धर्म याचा विरोध झाला तेव्हा त्यांनी मग श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन घेतलं. तसंच आपल्या जीवनामध्ये पण चूक बरोबर हे आपल्याला कळतं, पण जेव्हा 2 चुकांमध्ये विरोध होतो किंवा 2 बरोबर मध्ये विरोध होतो तेव्हा बारकाईचा मुद्दा निर्माण होतो, तेव्हा मग आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. तर खूप हे महत्वाचं आहे त्या लहान लहान गोष्टी समजून घेणे. तर आपण म्हणू शकतो धर्म मार्ग हा एक हायवे आहे, खूप स्मूथ हायवे आहे, याच्यावर आपल्याला खूप छान अनुभव येणार. पण त्या एक असा वेळ येणार जेव्हा आपण तो मार्ग सोडून आपल्याला परमेश्वराप्रती उतरून परमेश्वराप्रती आपल्याला आपली निष्ठा दाखवायला परमेश्वराचे चरण स्पर्श करायला लागणार. तर एक दुसरी उपमा मी देतो. एअरपोर्ट मध्ये एक खूप सुंदर त्याला रनवे म्हणतात किंवा एअर स्ट्रीप म्हणतात. तर रनवेवर जेव्हा विमान धावतो आधी खूप वेगाने धावतो आणि धावण्यासाठी ना ती रनवे खूप स्मूथ पाहिजे. जर तो रनवे खराब असेल तर विमान धावू नाही शकत, आणि जर तो धावला नाही तर तो उडू नाही शकत. तर साधारण जे रस्ते आहेत त्याला आपण म्हणू खडबडीत रस्ते आहेत, तर ते जे धर्म आचरण नाही करत त्यांचे रस्ते आहेत. आणि एअरपोर्टचा जो रनवे आहे तो स्मूथ आहे, तो धर्म आचरणाचा मार्ग आहे. पण एअरपोर्टचा जो रनवे आहे तो कशासाठी दिलाय, विमानाने आधी त्या एअरपोर्टच्या रनवेवर धावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर योग्य वेळ आली तेव्हा आकाशामध्ये उडून जायला पाहिजे. तसंच आपण पण नक्कीच धर्म विरहित जीवन नाही जगायला पाहिजे. खडबडीत रस्त्यावर आपली गाडी खराब होते, आपण खडबडीत रस्त्यावर आपली गाडी नाही चालवली पाहिजे. मनुष्य देह, नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. ऍक्च्युली मनुष्य शरीर जे आहे त्याची तुलना प्रभुपादांनी नेहमी गाडीशी केली आहे. तर ही मनुष्य शरीराची जी गाडी आहे ती आपण खडबडीत रस्त्यावर नाही चालवायला पाहिजे, आपण खूप चांगल्या रस्त्यावर चालवायला पाहिजे. पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा विमानासारखं आपण वैकुंठासाठी आपण गमन पण करायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी श्रवण भक्तीचा मार्ग आज आपल्याला सूत गोस्वामी सांगतायत. न उत्पादयेद यदि रती श्रम एवही केवलम. तर हे राजधर्म, कुलधर्म, स्त्री धर्म, मोक्ष धर्म, भगवत धर्म हे सगळं जर कोणाला खोल जायचं असेल तर महाभारतामध्ये शांती पर्व आहे. शांती पर्व म्हणजे युद्ध समाप्त झाल्यानंतर शांती पर्वाच्या अध्याय क्रमांक 60 मध्ये हे विस्तृत ज्ञान भीष्मदेवांनी युधिष्ठिरला दिलंय. पण सगळ्यात मजेची गोष्ट आहे हे सगळं मार्गदर्शन युधिष्ठिराने भीष्मदेवांना जेव्हा विनंती केली, ते विनंती करण्यापूर्वी हे धर्मराज युधिष्ठिर पण भ्रमित झाले होते
आणि म्हणाले, माझ्यामुळे एवढी हिंसा झाली, माझ्यामुळे एवढे लोक मरण पावले, मला राजा नाही बनायचे. श्रीकृष्ण म्हणतात, अरे तुम्हाला राजसिंहासनावर बसवण्यासाठी मी एवढे कष्ट केले, 125 वर्ष मी युद्ध केलंय. 125 वर्ष कशाशी युद्ध केलंय? राक्षस लोकांनी तुमच्यावर किती वेळा आक्रमण केलं, नेहमी ती परिस्थिती सांभाळत होतो मी. 125 वर्ष मी वेगवेगळ्या लोकांना सांभाळून ठेवलं, आणि सगळी परिस्थिती सांभाळली, आणि हे महाभारताचं युद्ध घडवून आणलं. आणि या महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन सारखा माझा चांगला भक्त तो भ्रमित झाला, त्याला मार्गदर्शन केलं. किती अडथळे मी पार केलेत. का? तर युधिष्ठिराने राजसिंहासनावर बसायला पाहिजे. आणि एवढी सगळी मेहनत करून जेव्हा आता युद्ध जिंकवून दिलं तुम्हाला, भीष्म, द्रोण, कृपा, अश्वत्थामा, कर्ण, या सगळ्यांना एक एक करून त्यांना बाहेर काढलं, या सगळ्या काट्यांना बाहेर काढलं, आणि एवढं सगळं करून आता हेच मला ऐकायचं होतं तुझ्याकडून युधिष्ठिरा, की आता मला राजसिंहासन नाही पाहिजे. परत श्रीकृष्णांना योग्य मार्गदर्शन करायला लागलं. म्हणजे बघा, मार्गदर्शनाची कन्सेप्ट, मार्गदर्शनाचा जो विचार आहे, तो कोणाला गरज नाहीये याची. अर्जुनासारख्या महाभागवताला पण मार्गदर्शनाची गरज आहे, युधिष्ठिरासारख्या धर्मराजाला पण मार्गदर्शनाची गरज आहे. आणि जेव्हापर्यंत श्रीकृष्णाकडून, परमेश्वराकडून किंवा परमेश्वराच्या प्रतिनिधींकडून आपण जेव्हा मार्गदर्शन नाही घेत, तेव्हापर्यंत धर्मराजाला पण स्पष्टता नव्हती. आणि जेव्हा श्रीकृष्णांकडून त्यांना स्पष्टता मिळाली की नाही, मी राजसिंहासनावर बसायला पाहिजे, मग राजसिंहासनावर बसून मी योग्य प्रकारे काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, ते मग त्यांनी भीष्माला विचारलं. विचार करा, महाभागवत भक्त अर्जुनाला मार्गदर्शनाची गरज आहे. धर्मराज युधिष्ठिराला मार्गदर्शनाची गरज आहे. मग आपल्याला मार्गदर्शनाची किती गरज आहे? आपल्याला मार्गदर्शनाची पावलोपावली गरज आहे. म्हणून प्रभुपदांचे प्रवचन, प्रभुपदांचं जे प्रतिनिधित्व करतायत आपले गुरु महाराज आहेत, त्यांचे प्रवचन हे आपण किती उत्सुकतेने ऐकायला पाहिजेत, आणि आपण किती ते आतुरतेने ऐकायला पाहिजेत. कारण त्या शुद्ध महाभागवतांच्या शब्दांमध्ये आपल्या जीवनाचं कोडं सोडवण्याचे रहस्य आहेत. आपल्या जीवनामध्ये जेवढे प्रश्नचिन्ह आहेत, हे असं का होत आहे, याला काय उत्तर आहे, या सर्व कोड्यांचे उत्तर रहस्याच्या रूपामध्ये आपल्या गुरु महाराजांच्या प्रवचनांमध्ये लपलेले आहेत. ते कोड जर आपल्याला सोडवायचं असेल आपल्या जीवनाचं, तर आपल्याला श्रवण करायला लागणार. न उत्पादयेत यदिरतीम श्रम एव हि केवलम. जर आपण नाही केलं तर आपल्या जीवनामध्ये आपण केवळ रस्त्यावर चालतोय, पण आपण टेक ऑफ नाही करू शकत, आपण गंतव्यस्थान प्राप्त नाही करू शकत. श्रीरंगम इथे आपण 2 मिनिटांसाठी जाऊया. श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेत होते, आणि तिथे त्यांनी एक दृश्य बघितलं. आपण सगळे श्रीरंगमला गेलो होतो. इतकं सुंदर, इतकं विशाल मंदिर आपण नाही बघितलं, आणि वर्षानुवर्षाची संस्कृती आहे. 500 वर्ष आधी संस्कृती वैष्णव धर्माची श्रीरंगम मध्ये आजपेक्षा कमी असेल की आजपेक्षा जास्ती असेल? 2024 मध्ये वैष्णव धर्माची जी परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगलीच असेल. पण श्री चैतन्य महाप्रभू रोज जेव्हा मंदिरात जायचे, तेव्हा तिथे त्यांनी एक दृश्य बघितलं. त्यांनी बघितलं, एक वैष्णव ब्राह्मण वैष्णव तिलक लावून मंदिरामध्ये भगवद्गीतेचं पुस्तक घेऊन वाचायचा प्रयत्न करत होते. आणि दूर 5-6 ब्राह्मण त्या ब्राह्मणाकडे बघून मस्करी करत होते. श्री चैतन्य महाप्रभूंना खूप आश्चर्य वाटलं. हे आहे श्रीरंगम, हे आहे विष्णू मंदिर. विष्णू मंदिरामध्ये एक वैष्णव विष्णू शास्त्र वाचतोय, आणि हे सगळे वैष्णव त्याच्यावर का हसतायत? तेव्हा जे हसत होते आपण असतो, तर आपण जे हसत होते त्यांना विचारलं असतं, काय हो तुम्ही काय हसताय हो याच्यावर, हा तर बिचारा दिसतोय. पण श्री चैतन्य महाप्रभूंना माहितीये, जे वैष्णव इतर वैष्णवांवर हसतात त्यांच्याशी बोलून काही फायदा नाहीये, मूर्ख लोकांशी बोलून काही फायदा नाहीये. जे वैष्णव इतर वैष्णवांवर असतात त्यांना वैष्णव धर्म कळालाच नाहीये, या वैष्णवांना विचारून काय फायदा आहे? म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या आचरणाने आपल्याला एक खूप महत्वाची शिकवण दिली. जर 5 वैष्णव मिळून एका वैष्णवाची मस्करी करत असतील, तर त्याच्यामध्ये ते 5 वैष्णव बुद्धिमान नाही आहेत, आणि हा एक वैष्णव मूर्ख नाहीये, म्हणून बुद्धिमान लोक मूर्खावर नाही हसत आहेत. उलट
आपल्याला समजायला पाहिजे श्रीकृष्णांच्या दृष्टीने तो एक वैष्णव जो पाच वैष्णवांच्या हसू तर बाऊ नाही करत आहे, आणि तो आपली गीता वाचतोय, तो बुद्धिमान आहे. आणि पाच वैष्णव जे त्या एका वैष्णवावर हसत होते ते श्री चैतन्य महाप्रभूंच्या दृष्टीने मूर्ख आहेत, म्हणून श्री चैतन्य महाप्रभू त्या पाच वैष्णवांकडे नाही गेले. अनेक वेळा आपला स्वतःचा अनुभव आहे की पाच लोक जर एकाबद्दल बोलत असतील तर आपण त्या एकाकडे नाही जात. आपण जे पाच लोक बोलतात त्यांच्याकडे जातो, म्हणतो काय 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 बोलताय तुम्ही त्यांच्याबद्दल, काय चाललंय. पण श्री चैतन्य महाप्रभू स्वतःच्या आचरणाने आपल्याला शिकवतायत जे लोक हसू करतात इतरांचं ते लोक बुद्धिमान नाही आहेत. जे लोक हसू होत असेल तरी पण आपला वैष्णव धर्म सोडत नाहीत, तो बुद्धिमान आहे. तर श्री चैतन्य महाप्रभू त्या वैष्णवाकडे जातात आणि त्याला म्हणतात, मी बघतोय की तुम्ही भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करताय, पण हे पाच वैष्णव तुमच्यावर हसतायत, त्याचं काय कारण आहे. विप्र कहे मूर्ख आम्ही शब्दार्थ न जानी, शुद्ध शुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मनी. तेव्हा ते वैष्णव म्हणाले, मी ऍक्च्युली खूप मूर्ख आहे आणि मला ना शब्दार्थ कळत नाही, म्हणजे मी बुद्धिमान नाहीये. पण काय करू, मला माझ्या गुरु महाराजांनी मला आज्ञा दिली आहे तू दररोज भगवद्गीता वाचायला पाहिजे. तर मी रोज या मंदिरात येतो, भगवंतांना आर्ततेने प्रार्थना करतो की गुरु महाराजांचे शब्द मी टाळू नाही शकत. तर गुरु महाराजांनी सांगितलंय म्हणून मी रोज भगवद्गीता वाचन करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याच्यामुळे हे माझ्यावर हसत असतील. पण जेव्हा हा ब्राह्मण श्री चैतन्य महाप्रभूंशी बोलत होता तेव्हा त्या ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये यांनी ओलावा बघितला. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, तुम्ही म्हणताय की तुम्ही मूर्ख, तुम्हाला शब्दार्थ नाही माहिती, पण मग मला एक सांगा, तुमचे डोळे ओले कसे काय झाले. तर तेव्हा हे ब्राह्मण म्हणतात, मला हे श्लोक वगैरे जास्ती समजत नाहीत, पण मला एक गोष्ट समजते, श्री कृष्ण हे परमेश्वर आहेत आणि असे परमपरमेश्वर श्रीकृष्ण आपल्या भक्ताला मार्गदर्शन देण्यासाठी त्याचं रथ सारथी बनतायत. हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर जेव्हा उभं राहतं तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात. मी चैतन्य महाप्रभूंनी लगेच त्या वैष्णवाला मिठी मारली आणि म्हणाले, या जगामध्ये जर कोणी श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ समजला असेल तो तो तू आहेस. आणि तो माणूस म्हणतोय की मी साक्षर नाहीये, मला शब्दार्थ नाही कळत. या व्यक्तीला श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्टिफिकेट दिला. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की तू एकटा माणूस आहेस ज्याला भगवद्गीता समजली आहे, पण या एकट्या माणसावर पाच वैष्णव हसत होते. आपण कधी कधी वैष्णव धर्म पालन करता करता अशा प्रकारे फसू शकतो. जर एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे गुरु आज्ञा पालन करत असेल, एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे त्याला त्याच्या गुरूंनी जे सांगितलं ते करत असेल, आणि जर आपल्या आपल्या समजुतीमध्ये ते बसत नाहीये. प्रत्येकाची एक समजूत असते की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. जर आपल्या तथाकथित योग्य गोष्टीच्या समजुतीमध्ये त्या वैष्णवाची क्रिया, त्या वैष्णवाची सेवा जर बसत नसेल, आपण पण या गुन्ह्याला बळी पडू शकतो. आपण पण एकत्र येऊन कोणा वैष्णवाचं हसू करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे, पाच आपण मित्रमंडळी खूप मजा करू आणि आपण खूप आनंदी होऊ आणि आपण खूप मजा आली आज त्याच्यावर हसलो आपण, पण त्याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचे आशीर्वाद आपण चुकवू. तर म्हणून कधीही आपण असं नाही करायला पाहिजे. आपण नेहमी समजायला पाहिजे आपण जो जप करतोय ते कशासाठी करतोय. जप करण्याचा उद्देश काय. जप करण्याचा उद्देश आहे श्रीकृष्णांची प्रसन्नता. भागवत वाचनाचा उद्देश काय. भागवत वाचनाचा उद्देश आहे त्या श्रीकृष्णांप्रती स्नेह निर्माण करणं. जर कोणी व्यक्ती प्रामाणिकपणे त्या श्रीकृष्णांची सेवा करत असेल, साधना करत असेल, आणि आपण जर त्याच्यावर हसत असू, तर त्या श्रीकृष्णांना आपण कुठे प्रसन्न करणार आहे. तर म्हणून श्री प्रभुपाद अमेरिकेत प्रचार करायचे, पाश्चात्य देशांमध्ये प्रचार करायचे, तर प्रभुपाद म्हणायचे, इट इज व्हेरी सिम्पल. इंग्रजीमध्ये म्हणतोय पण नंतर मी ही मराठीत पण सांगेन. प्रभुपाद म्हणायचे, इट इज व्हेरी सिम्पल, लव्ह मी, लव्ह माय डॉग. अमेरिकेमध्ये कुत्रा पाळण्याची खूप मोठी प्रथा आहे. तर प्रभुपाद म्हणायचे, जर कोणा अमेरिकन व्यक्तीला जर प्रसन्न करायचं असेल तर तो जेव्हा कुत्रा घेऊन सकाळी बाहेर फिरतो तेव्हा आपण त्या कुत्र्याची स्तुती करायला पाहिजे. अरे किती सुंदर कुत्रा आहे, लगेच तो माणूस जो आहे तो आपल्याशी बोलतो. पण म्हणाले अमेरिकेमध्ये जर कुत्र्याला आपण स्तुती नाही केली, कुत्र्याला मान सन्मान आहे अमेरिकेमध्ये, म्हणाले कुत्र्याला स्तुती नाही केली तर त्या व्यक्तीशी आपण बोलू नाही शकत. प्रभुपाद म्हणायचे,
तसं श्रीकृष्णाचा कुत्रा आहे, वैष्णव हा श्रीकृष्णाचा कुत्रा आहे. श्रीकृष्ण म्हणतील बस, कुत्रा बसतो. वैष्णव म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतात ना बस तर बस. श्रीकृष्णांना काय पसंत आहे तसा तो वागतो. अशा कुत्र्याला आपण जर स्तुती केली तर आपल्याला श्रीकृष्णांची कृपा मिळते. पण अशा कुत्र्याला, अशा प्रामाणिक जर एखाद्या भक्ताला आपण जर स्तुती नाही केली, त्याला जर आपण अवहेलना केली, तर मग आपण श्रीकृष्णांची प्रसन्नता प्राप्त नाही करू शकणार. तर म्हणून सगळ्यांकडून आपल्याकडून ही चूक होऊ शकते की आपण आपली सेवा करता करता, आपली साधना करता करता वर्षानुवर्ष साधना करून आपल्यामध्ये गर्व येऊ शकतो की मी तर वर्षानुवर्षापासून करतोय, आणि आपण कधी कधी हे विसरू शकतो की या प्रवासाचं ध्येय काय. त्या प्रवासामध्ये आपण फसतो, पण आपल्याला प्रवासामध्ये नाही फसायचंय. प्रवास करून आपल्याला श्रीकृष्णांच्या चरणांमध्ये फसायचंय, श्रीकृष्णांच्या स्तुतीमध्ये आपलं मन आपल्याला फसवायचंय. आपण एक या सर्व कथांना, या सर्व उदाहरणांना टिकून एक या एका निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो की धर्माच्या आचरणामध्ये, धर्माच्या विधी नियमांमध्ये आपण कधी कधी अतिरेक करू शकतो, आणि वी कॅन बिकम रिच्युअलिस्टिक. रिच्युअलिस्टिक म्हणजे क्रियाशील होतोय, पण त्या क्रिया करण्यामध्ये जी भावना असायला पाहिजे ते भावना शून्य होतोय. तर खूप महत्वाचं आहे, क्रियाशील व्हायचंय, पण काय व्हायचंय, क्रियाशील क्रियाशील होऊन श्रीकृष्ण प्रती भावना निर्माण करायची आहेत. जर आपण इतके क्रियाशील झालो की भावना शून्य झाली, त्या क्रियाशील होण्याचा काही फायदा नाही, फक्त शरीराला घाम फुटेल आणि आपण भावना निर्माण नाही करणार, आणि श्रम एवही केवलम. देवहूती माता आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये जेव्हा कर्दम ऋषी, त्यांना आधीच सांगितलं असतं की मी तुझ्यासोबत वैवाहिक जीवन स्वीकारतोय, पण वैवाहिक जीवन स्वीकारल्यानंतर मी तुला सोडून निघून जाणार, कारण मला तपस्या महत्वाची आहे. मी रस्त्यावर बिझी नाही होणार आहे, रस्त्यावर मी प्रवास करणार आहे, पण रस्त्यावर प्रवास करून मी अंतिम स्थान आल्यावर मी गंतव्य स्थानाला जाणार आहे. तर जेव्हा ती घटना घडते, अनेक अनेक वर्ष कर्दम ऋषी आणि देवहूती हे वैवाहिक जीवन जगतात, नंतर एक जेव्हा परिस्थिती येते, ते निघून जातात, तेव्हा मग देवहूती एक खूप सुंदर श्लोक म्हणते. तर म्हणतात, नेह यत कर्म धर्माय न विरागाय कल्पते, न तीर्थपद सेवायै जीवन अपि मृतोपि सह. या श्लोकामध्ये 4 ओळींमध्ये 4 तत्व सांगितले आहेत. काय? पहिलं आहे, नेह यत कर्म धर्माय. म्हणतात, जर आपल्या कर्मांचा परिवर्तन शेवटी धर्मामध्ये नाही झाला तर, न विरागाय कल्पते, कर्माचा शेवट धर्मामध्ये नाही झाला तर, आणि त्या धर्माचा शेवट वैराग्यामध्ये नाही झाला तर, न तीर्थपद सेवा येई, आणि त्या वैराग्याचा शेवट जर परमेश्वराच्या सेवेमध्ये नाही झाला तर, जीवन अपि मृतोपि सह. जीवन अपि मृतोपि सह म्हणजे असा व्यक्ती जगतोय पण तो जिवंत शव आहे. हा व्यक्ती जगतोय पण तो मरण पावलेला शव आहे, त्याच्या जीवनाला काही महत्व नाहीये. कधी कधी 3 गोष्टी. नेह यत कर्म धर्माय, जर कर्माचा शेवट धर्मामध्ये नाही झाला तर, ते आपण आजच्या चर्चेच्या सुरुवातीला बघितलं की एक व्यक्ती आपलं जीवन जगतोय पण काही विधी नियम पालन नाही करत, साधू संतांकडून मार्गदर्शन नाही, तर त्याचं कर्म करतोय पण धर्मामध्ये त्याचा शेवट नाही झाला. मग काही लोक आहेत, जे लोक धर्माचं पालन करतायत पण त्याचा शेवट व्हायला पाहिजे वैराग्यामध्ये. वैराग्यामध्ये म्हणजे चुकीच्या गोष्टीपासून वैराग्य यायला पाहिजे, चुकीच्या वागणुकीपासून वैराग्य यायला पाहिजे, चुकीच्या विचारांपासून वैराग्य यायला पाहिजे. जर आपण श्री चैतन्य महाप्रभूंकडून आपण आज ऐकतोय की काय योग्य आचरण आहे, आज आपण म्हणायला पाहिजे की नाही, चुकीच्या वागणुकीपासून आजपासून मी वैराग्य. आणि जर आपण तसं केलं तर मग देवहूती माता म्हणतायत, न तीर्थ आणि पासून वैराग्य घेतलाय, संन्यास घेतलाय. पण असा हा संन्यासी आहे ज्यांनी संन्यास घेतलाय पण त्यांनी न तीर्थपद सेवा येईल, तरी परमेश्वराच्या सेवापासून पण वैराग्य घेतलाय, त्याला परमेश्वराची सेवा नाही करायची आहे. तर देवहूती माता भागवतामध्ये म्हणतायत, जीवन अपि मृतोपि सह. खूप सुंदर श्लोक आहे हा. याच्यामध्ये भोगी व्यक्तीपासून प्रेमी भक्तापर्यंतचा प्रवास देवहूती मातेने 3 ओळींमध्ये दिलाय. तर आपल्याला
दुराचारी जीवनापासून धर्माचारी जीवनापर्यंत यायचंय, धर्मचारी जीवनापासून अयोग्य गोष्टींपासून वैराग्यापर्यंत पोचायचंय, आणि अयोग्य गोष्टींपासून वैराग्यापासून परमेश्वराप्रती श्रवण भक्तीपर्यंत पोचायचंय. आणि श्रवण भक्तीचा जो मार्ग आहे तो आपल्याला नैसर्गिकरित्या स्वाभाविकरित्या परमेश्वराप्रती आसक्तीपर्यंत नेऊन नक्कीच सोडणार आहे. पण याच्यामध्ये कधी कधी अतिरेक होऊ शकतो. धर्म आचरण करणारे लोक धर्म आचरणाप्रती आसक्त होऊ शकतात. आणि कधी कधी प्रॅक्टिकल लेवलवर प्रॅक्टिकल लेवलवर मी बघतो की कधी कधी आपण धर्म आचरण याला आपण काय करतो, त्याला अगदी क्षुल्लक समजतो. कधी कधी असंही होतं, इस्कॉन मध्ये होतं की आपण हे सगळ्याचे श्लोक ऐकतो, श्रवण भक्ती श्रवण भक्ती. श्रवण भक्ती खूप महत्वाची आहे, पण श्रवण भक्ती तो व्यक्ती नाही करू शकत ज्याचा रस्ता खडबडीत आहे. आम्ही आता इकडे एका ठिकाणी पोहोचलोय आणि हा रस्ता इतका खडबडीत आहे, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतच आहे की मी कशा प्रकारे वर खाली होतोय. तर अशा या खडबडीत रस्त्यावर मी प्रवास करू शकतो का? वेगाने नाही करू शकत. तर म्हणून श्रवण भक्ती जरी करायची असेल, पण श्रवण भक्ती करण्यासाठी थोडा तरी स्मूथ रस्ता लागतो. तर म्हणून एक अतिरेक आहे, धर्म 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 धर्म. आणि धर्म इतकं करायचं की परमेश्वराचं श्रवण करण्यासाठी वेळ नाही, यात्रेला जाण्यासाठी वेळ नाही. आणि दुसरा पण एक अतिरेक आहे. दुसरा अतिरेक असा आहे की भक्ती 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 भक्ती, ती भक्ती करता करता आपल्या धर्म आचरणाकडे पण दुर्लक्ष करणं. म्हणजे ते जीवन इतकं संकट येतात जीवनामध्ये, कारण आपण कधी कोणाचे नियम पालन नाही करत, कधी नाही करत, आणि त्यामध्ये मरमर करत आपण श्रवण भक्ती करतो. ते पण एक अतिरेक आहे. नाही, हे दोन्ही अतिरेक आपल्याला नाही करायचे आहेत. जेव्हापर्यंत आपला धर्म आपल्या परमेश्वराप्रती श्रवण भक्तीच्या धर्माला विरोध नाही करत, तेव्हापर्यंत आपण धर्म आचरण करायचंय. धर्म आचरण कधी त्यागायचंय, धर्म आचरण कधी सोडायचंय आपल्याला? धर्म आचरण आपल्याला तेव्हा सोडायचंय, आपले कर्तव्य आपल्याला तेव्हा मागे ठेवायचे आहेत जेव्हा आपले कर्तव्य आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्यापासून थांबवतात. म्हणून श्रीकृष्णांकडून आपण शिकू शकतो, 3ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण धर्माबद्दल बोलतात, कर्तव्याबद्दल बोलतात. पण 3ऱ्या अध्यायामध्ये ते सांगून झाल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये सांगतात सर्व धर्मान परित्यज्य. तर 18व्या अध्यायामध्ये म्हणत नाही सर्व अधर्मान परित्यज्य. आधी शिकवलं श्रीकृष्णांनी की धर्म आचरण करा, कर्तव्य पालन करा, देवतांप्रती काय आपले कर्तव्य ते स्वीकारा. पण 18व्या अध्यायामध्ये सांगतात मन मना भव मद भक्तो. माझं स्मरण करण्यामध्ये, माझे श्रवण करण्यामध्ये जर ते सगळे कर्तव्य आड येत असतील तर तेव्हा म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य, ते धर्म पण त्याग करायला. म्हणून जेव्हापर्यंत श्रवण भक्तीला आपण आपल्या जीवनामध्ये अति उत्कृष्ट प्राधान्य देत नाही, तेव्हापर्यंत आपले जे जगातले कर्तव्य आहेत ते करायला पाहिजे. पण जर आपण अशा एका ठिकाणी पोहोचलो की श्रवण भक्तीला महत्व देतोय, अशा व्यक्तीला मग बाकीचे सगळे ऐहिक कर्तव्यांना, ऐहिक धर्माला जास्ती महत्व देण्याची गरज नाही पडत. 11व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 20 आणि श्लोक क्रमांक 9 याच्यामध्ये श्रीकृष्ण उद्धव गीतेमध्ये उद्धवाला मार्गदर्शन करतात. एक मिनिट, थोडं थांबव इथे गाडी. आता रेंज जाईल म्हणून मी 2 मिनिटं इथे थांबवतोय. एक महत्वाचा श्लोक आहे. तो श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतायत तावत कर्मणी कुर्वीत न निर्विद्येत यावता मत्कथा श्रवणादौ वा श्रद्धा यावन्न जायते. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात तावत कर्माणी कुर्वीत, तेव्हापर्यंत हे उद्धवा एका मनुष्याने आपले तथाकथित कर्तव्य करायला पाहिजे. तेव्हा केव्हापर्यंत? श्रद्धा यावन्न जायते, जेव्हापर्यंत माझ्यामध्ये दृढ श्रद्धा, श्रवणामध्ये दृढ श्रद्धा, परमेश्वराच्या सेवेमध्ये दृढ श्रद्धा जेव्हापर्यंत निर्माण नाही होत तेव्हापर्यंत तावत, तेव्हापर्यंत कर्माणी कुर्वीत यावत श्रद्धान जायते मत कथा श्रवणादौवा, माझ्या कथेच्या श्रवणामध्ये जेव्हापर्यंत रुची निर्माण नाही होत तेव्हापर्यंत ऐहिक कर्तव्य करणं हे एका मनुष्याचं धर्म आहे. म्हणून आपण कुठल्या स्तरावर आहोत? आपण अगदी कर्म मार्गाप्रती, आपल्या ऐहिक धर्माप्रती आसक्त या स्तरावर नाही आहोत, पण आपण अजून गंतव्यस्थानापर्यंत पण नाही पोहोचलोय. म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. ऐहिक जगामध्ये आपले जे कर्तव्य ते करायचे आहेत, पण जेव्हा ते ऐहिक कर्तव्य परमेश्वराप्रतीच्या कर्तव्याला आड येतात
त्याला विरोध करतात, तेव्हा मग आपण त्या ऐहिक कर्तव्यांना बाजूला ठेवू शकतो. परमेश्वराप्रती आपले जे कर्तव्य त्याला प्राधान्य द्यायला पाहिजेत. आणि परमेश्वराप्रती कर्तव्य करून जेव्हा आपले जे काही कर्तव्य ते करतो ते समाप्त झालेत, ते चालू राहतात, अनंत आहेत, पण तात्कालीन जर समाप्त झालेत मग परत एकदा आपण ऐहिक कर्तव्य करू शकतो. अशा प्रकारे ऐहिक कर्तव्य, भागवत कर्तव्य, परमेश्वराप्रती कर्तव्य याच्यामध्ये आपल्याला एक बॅलन्स साधायचा आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण बॅलन्स साधू, तेव्हा हळूहळू हळू आपल्या आचार्यांनी दिलेल्या मार्गावर जेव्हा आपण अग्रेसर होऊ, तेव्हा आपण एक दिवशी परमेश्वराला प्राप्त करू. तर भक्तीचे दोन मार्ग आहेत, एक आहे विधी मार्ग आणि एक आहे राग मार्ग. विधी मार्ग म्हणजे विधी पालनाचा मार्ग आणि राग मार्ग म्हणजे परमेश्वराप्रती आसक्तीचा मार्ग. तर विधी मार्ग आपल्याला प्रभुपादांनी दिलाय आणि म्हणतात या विधी मार्गाला जर पालन केलं तर एक दिवशी हृदयामध्ये नक्कीच प्रेम पण निर्माण होईल. तर आपले रोजचे 16 माळा आपल्याला लक्ष देऊन करायचे. आपले 4 नियम हे आपल्याला लक्ष देऊन करायचे आहेत. आणि दास दास दासानुदास भावनेमध्ये आपल्याला सेवा करायची. हे 3 गोष्टी जर आपण प्रामाणिक पणे केले तर रूप गोस्वामींच्या आशीर्वादानुसार, शिला प्रभुपादांच्या आशीर्वादानुसार आपल्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम नक्की जागृत होईल. आणि म्हणून आजच्या श्लोकामध्ये सूत गोस्वामी म्हणतात, विश्वक्सेन कथासूय न उत्पादयेत यदि रतिम श्रम एव हि केवलम. तर आजच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं, पूर्वीच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की शुद्ध भक्ती केली, अहेतुकी अप्रतिहता केली तर ज्ञान आणि वैराग्य निर्माण होईल. आणि जर आपण तसं नाही केलं तर मग हे सगळं काही व्यर्थ आहे. परमेश्वराप्रती, श्रवणाप्रती आपल्या मनामध्ये आसक्ती निर्माण व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण चर्चा केली की श्रवण करणं खूप गरजेचं आहे. आणि जर श्रवण केलं तर प्रेम प्रेम असलं तर श्रवण करतो, तसंच श्रवण केलं तर प्रेम निर्माण होणार. कधी कधी जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्याला कितीही साधी गोष्ट आहे, नुसतं जाऊन बसायचं आहे आणि भगवद्गीतेवर आणि भागवतावर आपलं श्रवण खरोखर एवढं पॉवरफुल आहे का श्रवण? खरोखर एवढी शक्ती आहे का श्रवणामध्ये? अरे एवढे ऋषीमुनी हिमालयामध्ये तपस्या करतात, हे करतात ते करतात, आणि त्यांना जे नाही मिळणार ते आपल्याला इथे छान परमेश्वराला अर्पण केलेला नाश्ता पण आपली वाट बघतोय, आणि त्याच्या आधी जर श्रवण केलं तर आपल्याला मिळेल का? जे लोक नेहमी दुचाकी वाहनाने प्रवास करतात त्यांना एक माहिती आहे, एक नियम आहे दुचाकी वाहनावर प्रवास करण्याचा. काय नियम आहे? जस जसा वेग वाढतो तस तसा केसांना वाऱ्याचा स्पर्श होतो आणि केस उडायला लागतात. आपल्या सर्वांना माहिती आहे, स्कूटरवर, बाईकवर 20-30चा जर स्पीड असेल तर केस नॉर्मल असतात. 60-70चा स्पीड वाढला की त्याचे सगळे केस उडायला लागतात, बरोबर? पहिल्यांदा असा माणूस ज्याने नेहमी मोटरसायकलवर प्रवास केलाय, तो जेव्हा कारमध्ये बसतो आणि त्या कारमध्ये एसी लावलं असेल तर खिडक्या बंद असतात आणि वेग वाढत जातो. कारमध्ये वेग 60, 70, 80, 90, 100 पर्यंत जातो, पण केसांना स्पर्श होत नाही, केस काही उडत नाहीत. पहिल्यांदा त्याला ना ते थोडंसं वेगळं वाटतं, की कारण जेव्हापर्यंत बाईकवर होतो, स्कूटरवर होतो, तेव्हापर्यंत नेहमी वेग वाढल्यावर केस उडायचे आणि ते अशी ती फिलिंग येते वाऱ्याची. पण कारमध्ये तसं नसतं. कारमध्ये वेग कधी कधी 150 पर्यंत जातो पण कळत नाही, जेव्हा आपण बाजूला झाडांकडे बघतो तेव्हा कळतो, अरे बापरे खूप फास्ट चाललोय. तसंच मी तुलना करतोय, भक्ती मार्ग जो आहे तो खूप सोपा मार्ग आहे. तो खूप साधा दिसणारा मार्ग आहे, पण तो ऍक्च्युली 150 आणि 200 किलोमीटरचा मार्ग आहे. फक्त त्याच्यामध्ये केस उडत नाही. म्हणून आपल्याला वाटतं की प्रभूजी मला नाही वाटत हो श्रवण केल्यानेच सगळं काही होईल. नाही, श्रवण केल्याने सगळं काही होईल. सूत गोस्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. एकदा तमाल कृष्ण महाराज प्रभुपादांना भेटले आणि तमाल कृष्ण महाराजांबद्दल मी अनेक वेळा स्तुती केली आहे. सगळ्या कठीण कठीण सेवा नेहमी प्रभू तमाल कृष्ण महाराजांना व्हायचे. मॅनेजमेंट करणं सोपं नाहीये, हे निर्णय घ्यायला लागायचे. तर तमाल कृष्ण महाराज प्रभुपादांना विचारले, प्रभुपाद इंग्लिशमध्ये म्हणतो कारण इंग्लिशमध्ये त्याची एक मजा आहे, आणि नंतर मराठीत पण सांगेल. तर थकलेले असायचे तमाल कृष्ण महाराज. तमाल कृष्ण महाराज प्रभुपादांकडे म्हणे, प्रभुपाद यू टोल्ड मी दॅट भक्ती इज इझी. प्रभुपाद म्हणाले, नो, भक्ती इज सिम्पल. तर तमाल कृष्ण महाराज प्रभुपादांना म्हणाले, प्रभुपाद तुम्ही मला म्हणाले की भक्ती ही खूप सोपी आहे. तर प्रभुपाद म्हणाले, नाही, मी तुला म्हणालो होतो की भक्ती ही खूप साधी आहे. साधी आणि सोपी हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. सोपी म्हणजे एकदम करायसाठी सोपी आहे, आणि साधी म्हणजे दिसायला खूप साधी आहे. पण ऍक्च्युली खरोखर आपल्याला जर प्रॅक्टिकल भक्ती करायची असेल, जर खरोखर निर्मळ मनाने जर भक्ती करायची असेल,
तर एवढी ती सोपी नाहीये. तर भक्ती ही साधी आहे, पण सोपी नाहीये. भक्ती इज सिम्पल, बट इट इज नॉट इझी. आणि म्हणून आपल्याला एकमेकांची गरज आहे. जेव्हा जेव्हा आपण कधी खड्ड्यात पडू, जेव्हा जेव्हा आपण कधी घसरण्याची आपली परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा आपल्याला एकमेकांचे हात धरायचे आहेत, एकमेकांना धरायचं आणि सांगायचंय, नाही हो. आपल्याला गुरु महाराजांनी जे सांगितलं, आपल्याला प्रभुपादांनी जे शिकवलंय, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी यांनी जे शिकवलं, हे आपल्याला एकमेकांना आठवण करून द्यायचंय, एकमेकांचे हात धरायचे आहेत, एकमेकांना आधार द्यायचा आहे. आणि असं करत करत परमेश्वराची लीला ऐकत ऐकत आपल्याला वैकुंठ गाठायचं आहे. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. एका परिस्थितीला आलोय आम्ही, तर आम्ही गाडी थांबवली आहे, कारण हा मला संपवायचा होता हा मुद्दा, तावत कर्म आणि कुर्वीत. पण आता इथून मी पुढे जाईन तर इथे रेंज नाहीये, तर आपण इथे थांबूया. आणि काहीच वेळात जेव्हा मी बारामतीला पोहोचीन, तेव्हा मग आपण पुढची चर्चा करूया. तर खूप खूप धन्यवाद. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय.